मित्रांनो, इंजिनिअरिंगचं प्रिपरेशन करताना मुलं या 5 चुका करतात, त्याच्यामुळे आपले पेपर नेहमी बॅक राहतात किंबहुना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडतात. सो आता त्या कुठल्या 5 चुका आहेत त्या समजून घ्या आणि टाळा. 100% तुम्हाला रिझल्ट छानच येईल. मित्रांनो, समजून घ्या. आता पहिली सगळ्यात मोठी गोडचूक म्हणजे शेवटचे जे 1-2 दिवस असतात ना, त्या दिवसांमध्ये आपण नवीन चॅप्टर अभ्यासायला लागतो. असे मी खूप मुलांना बघितलंय. म्हणजे इतक्या दिवस काही करत नाही किंवा इतक्या दिवस करत जातात आणि शेवट पूर्ण एखादा नवीन चॅप्टर घ्यायला लागतं. अरे मित्रा, उद्या तुझा पेपर आहे. आज तुझ्याकडे हार्डली 24-30 तास बाकी आहे. आज तू नवीन करून उपयोग नाही ना. आज काय कर, जे केलं आहे ते परफेक्ट कर, त्याची प्रॅक्टिस कर आणि प्रश्नपत्रिका सोडव. याच्यावर तुझं फोकस पाहिजे ना, बल्कि नवीन करणं. नवीन केल्याने काय होईल, नवीन करायचं म्हणजे एक चॅप्टर, एक युनिट नवीन करायचं म्हणजे 6-7 तास त्याच्यात जातील. दिवसभरात आपण किती उड्या मारल्या तरी किती 8 तास 10 तासाच्या वर अभ्यास करत नाही. समजा 6 तास त्यात गेले, 4 तासात काय PYQ सोडवणार आहे, काय रिव्हिजन करणार आहे. कळालं? पहिला मोठी घोडचूक आहे ती म्हणजे नवीन चॅप्टर आपण करत बसतो शेवट. आत्ता करा. मी शेवट म्हणतोय. शेवटच्या 2 दिवसात किंवा शेवटच्या 1 दिवसात ही चूक करायची नाही. नंतर प्रश्नपत्रिका इग्नोर करतात. म्हणजे काय, तू म्हणजे सर आम्ही तर प्रश्नपत्रिका बघतोच, कारण तुम्ही रोज सांगता पेपर बघा, पेपर सांगा. मी रोज, आम्हाला सवय लागली. आता तुम्ही म्हणून कंटाळा आलाय. सो आम्हाला सवय लागली, आम्ही रोज पेपर बघतो. हो, पण प्रश्नपत्रिका कधी बघतो आपण? पूर्ण अभ्यासक्रम संपल्यानंतर शेवटच्या 1-2 दिवसात प्रॅक्टिसला घेतो. तसं नाही. युनिट संपला की लगेच प्रश्नपत्रिका. त्या युनिटवर काय आलंय त्या पेपरमध्ये तो पेपर डोळ्या खातून गेला पाहिजे. मग दुसरा युनिट झाला लगेच प्रश्नपत्रिका, तिसरा युनिट झाला प्रश्नपत्रिका, चौथा युनिट प्रश्नपत्रिका. या प्रकारे आणि सगळा सिलेबस संपल्यावर पूर्ण प्रश्नपत्रिका. म्हणजे ती प्रश्नपत्रिका सारखी डोळ्या खालून जाऊन जी भीती असते ना प्रश्नपत्रिकेची, कारण पेपर हातात आल्यावर डायरेक्ट ब्लँक होऊन जातो माणूस, छाती धडधडायला लागते, काय स्पंदन तयार होता. सो ते सगळे निघून जातील जेव्हा आपण रोज प्रश्नपत्रिका बघू. कळतंय? यस. युनिट झाला का पेपर, टाइम टेबल सगळेच बनवतात पण फॉलो कोणी करत नाही. हे चूक खूप पोरं करतात. खरंय ना? कदाचित तुम्ही हसताय, म्हणजे तुमच्या बाबतीत पण हे होत असणार. बरोबर आहे. सो टाइम टेबल एक तर करूच नका, रॅन्डमली स्टडी करा आणि केला तर तो फॉलोच करा. यस, 100% फॉलो झाला पाहिजे, नाही तर करू नका. मग ते उगाच ते काय होईल, नाही केल्यावर काय होतं, मग डिप्रेशन येत जातं. अरे होत नाही, केलं नाही, अभ्यासावर लक्ष जातं. एक तर 100% तुला जर ते फॉलो करायचं तरच कर, म्हणजे तू काय निराश होणार नाही. आणि केलं तर ते टाळू नको, कारण केलं नाही, ते टाळलं की माणूस निराश होतो आणि आत्मविश्वास कमी झाला की अभ्यासाकडून दुर्लक्ष होतं. ओव्हरनाईट स्टडी. यस, मी कायम सांगत असतोय की 2 गोष्टी टाळायच्या आहे ह्या आपल्या एंड सेमच्या टाइम मध्ये. एक तर एकदम जड आणि अति खाणं टाळा, म्हणजे डाळ भात वगैरे संध्याकाळचं खाणं टाळा. त्याच्यानंतर काय झोप लागते, दही वगैरे खाणं पण एकदम बंद करा. त्याच्यानंतर अजून मला सांगायचं झालं तर एकदम जास्त जेवणं वगैरे दुपारच्या या गोष्टी एकदम लाईट जेवायचं, फळं खायचे, पाणी जास्त प्यायचं. कळतं? या प्रकारच्या साध्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. त्याच्यामुळे काय होईल, झोप कमी लागेल आपल्याला ना, अभ्यास होईल. दिवसा पण झोप लागणार नाही, अभ्यासाला जाईल तो टाइम. आणि त्याच्यामुळे दिवसा झोप नाही काढली तर रात्री प्रॉपर झोप लागेल. किमान पेपरच्या टाइम मध्ये 6 तास तरी झोप काढा. असं रेग्युलरली आपण 8 तास काढतो, इट्स ओके, पण पेपरच्या टाइम मध्ये 6 तास झोप झाली पाहिजे. कारण 6 तास झोप झाली तर जे वाचलंय ते डोक्यात लक्षात राहील. झोप नाही झाली तर सगळं मर्ज होऊन जातं. आणि शेवटचं, पेपर लिहिताना प्रेझेंटेशनवर मुलं टाळाटाळ करतात. सो प्रेझेंटेशन साठी खूप महत्व आहे, त्याला त्याची काळजी घ्यायची. म्हणजे पेपर लिहिताना पहिले 3 प्रश्न जे आपल्याला परफेक्ट जमतात, चुका होणार नाही, ते सोडवा. खाडाखोड कमी करा. यस, न्यूमरिकल मध्ये स्टेप्सचे जे आन्सर असतात, स्टेप्सच्या आन्सर्सला बॉक्स करा. फॉर्म्युले वापरले ते कर्ली ब्रॅकेट मध्ये मेन्शन करा. मेन शब्दांना अंडरलाईन करा. डायग्राम प्रॉपरली काढा. अक्षर चांगलं काढण्याचा प्रयत्न करा. हे प्रेझेंटेशनच्या जनरल टिप्स आहे, त्या फॉलो करायच्या. आणि अजून एक 6वी चूक म्हणजे सेल्फ स्टडी करून ओव्हर कॉन्फिडन्सने पोरं फेल होतात. त्यामुळे शेवटचा जो टाइम असतो त्या टाइम मध्ये आपल्याला कुणाची तरी एक्सपर्टची मदत लागते. तो एक्सपर्ट म्हणजे पर्पल हॅट आहे, जे प्रॉपर स्टडी मटेरियल स्वतः करायला जातो, वेळ जास्त लागतो आणि कॉन्सेप्ट कधी समजेल, प्रॅक्टिस कधी, रिव्हिजन कधी आणि कधी पेपर देणार, त्यापेक्षा पर्पल हॅटने सगळं रेडीमेड करून ठेवलं आहे. लेक्चर देऊन दिले, IMP क्वेश्चन देऊन दिले, सॉल्व पेपर देऊन दिले, बस सबस्क्रिप्शन घेऊन त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. सेल्फ स्टडीच्या नादीत न लागता पर्पल हॅट वरनं अभ्यास करायचा, म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स येईल आणि कमीत कमी वेळेत आपला विषय क्लिअर होईल. सो ही 6वी चूक कोणीच करायची नाही. यस, सो गोष्टी फॉलो करा. व्हिडिओ महत्वाचा वाटला सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्सलाही शेअर करा.
100% रिझल्ट भेटला. बेस्ट ऑफ लक.